मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोली रमाला विचारते की मला बाहेर एक काम आहे, तर मी जाऊन येऊ का? तर रमा हो म्हणून सांगते. तर नीता मागून येते, तर अबोली तिला जाताना दिसते. तर ती रमाला विचारते अबोली कुठे गेली? तर रमा तिला सांगते जाऊ दे ना, तिचं काहीतरी काम आहे. व रमा देखील तिथून निघून जाते. तर नीता स्वतःशीच म्हणते मैना गेली आहे रागूला भेटायला, म्हणजे डोंकावळ्याला तर मेसेज केलाच पाहिजे. त्यानंतर अंकुश अबोलीची वाट बघत असतो. तर प्रतापरावांचे 3 गुंड तिचा पाठलाग करत असतात. तर त्या गुंडांना प्रतापरावांचा कॉल येतो व ते म्हणतात आज जर काम न करता आलात ना तर अंकुशच्या ऐवजी तुमचा जीव घेईन. त्यानंतर ते फोन ठेवून देतात व पुन्हा अबोलीचा पाठलाग करू लागतात. तर इथे अंकुशच्या दारावर कोणीतरी नॉक करतं. तर अंकुश दरवाजा खोलतो तर त्याला धक्का बसतो. दारावर अबोली नसून अंकुशच्या सहकार्यासाठी पाठवलेला तो माणूस असतो. तर दुसरीकडे अबोली प्रतापरावांच्या घरी येते. तर प्रिन्स दार उघडतो. तर अबोलीला दारात बघून प्रिन्स अबोलीला विचारतो ताई तू अचानक इथे कशी काय, सगळं ठीक आहे ना? तर अबोली सांगते अरे सगळं ठीक आहे, आज चाळीत 1 मेच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलाय ना, म्हणून त्यासाठी तुला आणि आईला बोलवायला आले होते. तर प्रिन्स तिला घरात बोलवतो व आत निघून जातो. त्यानंतर प्रतापरावांची माणसं त्याला कॉल करतात व सांगतात की साहेब तुम्हाला कोणीतरी चुकीची टिप दिली आहे, ती अबोली अंकुशकडे नाही आपल्याच बंगल्यावर आली आहे. तर प्रतापराव एवढा ऐकून फोन ठेवून देतात व लगेच नीताला कॉल करतात व तिच्यावर खूप भडकतात. तर नीता विचारते काय झालंय ते नक्की सांगाल का? तर प्रतापराव तिला सांगतात खोटं बोलते, ती अबोली अंकुशकडे नाही तर इथे घरी आली आहे व सांगतात यापुढे असं झालं तर घशात घातलेले पैसे हात घालून बाहेर काढेन. तर नीता सांगते ती अबोली ज्या प्रकारे बाहेर पडली ना त्यावरून तरी असंच वाटतं की ती अंकुशला भेटायला गेली होती. नंतर बोलते ती अंकुशलाच भेटायला गेली असणार, पण रस्त्यात तुमच्या गुंडांना पाहून वाट बदलली असेल. तर प्रतापराव रागाने फोन ठेवतात व नंतर विचार करतात की नीता बोलते ते बरोबर असेलही. असंही होऊ शकतं, कारण जर अबोलीला प्रमिलाकडे काम असतं तर तिने कॉल करून सांगितलं असतं. त्यानंतर अबोली प्रिन्सकडे येते व त्याला विचारते प्रिन्स काय झालं? तर प्रिन्स तिची माफी मागतो व सांगतो ताई मला माझी लाज वाटते. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मी मुद्दाम खोटं नाही बोललो, तर बाबाने मला धमकी दिली होती की जर मी खरं बोललो तर मोठ्या आईला मारून टाकेन. तर अबोली त्याला समजावते की प्रिन्स प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात आणि आपण दोन्ही बाजून ऐकून घ्यायच्या असतात व सांगते आणि मला माहिती होतं की तुझ्यावर कोणाचा तरी दबाव आहे. नक्कीच असणार, कारण सोनियाच्या केसमध्ये माझं सुद्धा असंच झालं होतं. तर प्रिन्स तिला म्हणतो ताई कशी सामोरी जाते तू एवढ्या सगळ्याला, तुला भीती नाही वाटत का? तर अबोली सांगते आपण सत्याच्या बाजूने उभं राहिलो की आपल्या अंगात बळ आपोआप येतं आणि मला आता का भीती वाटेल, माझ्याबरोबर अंकुश सरांसारखा नवरा आणि तुझ्यासारखा भाऊ आहे. तर प्रिन्स तिला मिठी मारतो. त्यानंतर चाळीत अंकुश नसल्या कारणाने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते होणार याची चर्चा सुरू असते. चाळीतील एक माणूस बोलतो की हा कार्यक्रम नक्की कोणाच्या हातून करायचा तेच समजत नाही, अंकुशच्या आईच्या की अंकुशच्या बायकोच्या. ते सगळे या गोष्टीवर चर्चा करत असतात. तितक्यात नीता हे सगळं ऐकते व त्यांच्या जवळ जाते व त्यांना सांगते की बक्षीस वितरण समारंभ हा बायकोच्या हातून व्हायला पाहिजे, म्हणजे नवरा नाही तर त्याची जागा बायकोच घेणार ना. आणि आईचं काय, आईला माहिती आहे अबोली ही शेवटी अंकुशची बायको आहे. तर अनेकाका सांगतात बरोबर आहे तुझं नीता, व चाळीतले देखील बोलतात की हो अंकुशच्या बायकोच्याच हातून हा कार्यक्रम होऊ दे. तर नीता तिथून निघते व पुढे येऊन बोलते की चला आता खेळायची दुसरी बाजू. असं बोलून ती घरात जाते व रमाला बोलते आई बाहेर काही जय्यत तयारी चालू आहे ग. तर आजी बोलते आज माझा अंकुश असता तर पोरांबरोबर नुसता धुमशान मांडला असता. त्यानंतर नाटकी नीता रमाला चढवायचं काम करते. ती खोटं बोलते की आज बक्षीस समारंभ आईच्या हस्ते होणार आहे. तर रमा बोलते मी नाही जाणार स्टेजवर वगैरे. तर नीता तिला बोलते आई तू अंकुश शिंदेची आई आहेस, तू कसं ताट मानेने फिरायला पाहिजे सांगते आणि हा मान तुलाच मिळायला हवा. तर रमा बोलते नाही नको, ती आहे ना तिला सांग अंकुशच्या बायकोला. तर रमाचं हे बोलणं ऐकून नीता म्हणते बायको तर असते पण त्याच्या आधी आई असते. तर रमाला ती पटवून देते की हा मान तुझाच आहे आणि हे सगळं चाळीतले लोक देखील बोलतात आणि म्हणूनच ते तुला हा मान देत आहेत, तर तू ते घे. त्यानंतर नीता तिला स्वतःची नवीन साडी देखील आणून देते. तर हे पाहून रमाच्या डोळ्यात पाणी येतं. तर नीता विचारते आई काय झालं? तर रमा बोलते आज माझ्या अंकुशमुळे मला हा मान मिळतोय, खरंच मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर नीता रमाला लवकर तयारी करायला सांगते. तर रमा छान साडी घालून बाहेर येते. तर नीता तिला गजरा मारते. तर तिचं रूप पाहून सगळे रमाच्या सौंदर्याचं कौतुक करत असतात.
त्यानंतर ते बाहेर येतात तर नीता सारखी सारखी रमाला सांगत असते, आई तू आज प्रमुख पाहुणी आहेस, तुझ्या हातून आज बक्षीस समारंभ पार पडणार आहे. तितक्यात अबोली प्रिन्सला कार्यक्रमासाठी घेऊन येते. तर प्रिन्स रमाच्या पाया पडतो व तिला अबोलीच्या आईने दिलेलं गिफ्ट देतो. तर रमा बोलते, प्रिन्स तुझ्या मोठ्या आईला पण घेऊन यायचं ना. तर प्रिन्स सांगतो की ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेली आहे. तर नीता अबोलीला सांगते, अबोली जा पटकन कपडे बदलून ये. तर अबोली चेंज करायला जाते व रमा, नीता, शरद आणि प्रिन्स कार्यक्रम पाहण्यासाठी खुर्च्यांवर बसतात. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. पहिली सुरुवात अंजली करते. ती लागल्या मास भाग्य आम्ही बोलतो मराठी ही कविता बोलते. त्यानंतर तन्मय नावाचा मुलगा येतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वेश धारण केलेले असते व त्यांच्याविषयी तो थोडी माहिती देतो. त्यानंतर तिसरा परफॉर्मन्सला एक मुलगा बाल गंगाधर टिळकांची भूमिका साकारतो. तर एक मुलगी झाशीची राणीचा वेश करून आलेली असते. नंतर एक मुलगा बाबासाहेब आंबेडकर बनून येतो. त्यानंतर शेवटचा स्पर्धक विकी असतो. तर विकी महाराष्ट्र पोलिसांचा वेश करून आलेला असतो व तो त्याचं नाव इन्स्पेक्टर अंकुश शिंदे असं सांगतो. त्यानंतर तो अंकुशचा डायलॉग मारतो. तो म्हणतो, आधी खाकी मग बाकी. तर रमा हे आश्चर्यच होते. त्यानंतर विकी बोलतो, आज मी हे खाकी घालून तुमच्या समोर उभा आहे ते फक्त माझ्या रमाईमुळे आणि मी त्या रमाईचे उपकार कधीच विसरणार नाही. तर दुसरीकडे अबोली अंकुशला कॉल करत असते तर अंकुश तिचा कॉल काही उचलत नाही. तर इथे विकी रमाला थँक्यू आई बोलून भाषण संपवतो व रमाच्या जाऊन पाया पडतो. त्यानंतर अबोली अंकुशच्या सहकार्याला कॉल करते व विचारते, तुम्ही अंकुश सरांना माझा निरोप दिला का? ती ठीक आहे बोलून कॉल ठेवणार. तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज पडतो. कोणीतरी लहान मुलांना चॉकलेट वाटत असतात. तर ती तिथे जाते व विचारते, काय चाललंय इथे? व लहान मुलांना म्हणते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला असे चॉकलेट घ्यायची नाही म्हणून. आणि ती पोरांना चॉकलेट्स परत द्यायला सांगते. तर ते बोलतात, अगं पण ताई या काकांनी पण अंकुश दादा सारखे चॉकलेट दिलेत. आम्ही स्टेजवर जायच्या आधी पण अंकुश दादा आम्हाला असेच चॉकलेट द्यायचा. तर तो माणूस सांगतो, खावा तुम्ही बिनधास्त, अजून पाहिजे तर अजून घ्या. तर अबोली बोलते, काही गरज नाही आहे यांच्याकडून चॉकलेट घ्यायची. मला मान्य आहे अंकुश सर तुम्हाला असेच चॉकलेट द्यायचे, त्यासाठी तुम्हाला यांच्याकडून घ्यायची काही गरज नाही, मी देते तुम्हाला. असं बोलून ती मुलांच्या हातातील चॉकलेट काढून घेते. तर तो माणूस बोलतो, असं काय करतायत, मी खेळणी पण आणली आहे. तरीही अबोली काही त्याचं ऐकत नाही व मुलांना तिथून पाठवून देते. त्यानंतर ती त्या माणसाला बोलते, हे बघा तुम्ही मला साधी सुधी समजू नका, मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदेची बायको आहे. तर तो माणूस बोलतो, काय म्हणतात? आणि हो, हा कार्यक्रम चाळीतल्या मुलांसाठी आणि चाळीतल्या लोकांसाठी ठेवलाय आणि तुम्ही आहात कोण? चाळीतले तर दिसत नाही. व ती सांगते, तुम्ही जावा इथून नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. तर तो माणूस सांगतो, नाही जाणार. तर अबोली फोन लावते. तर तो तिचा हात पकडतो. तर अबोली बोलते, माझा हात सोडा नाहीतर. तर तो माणूस बोलतो, नाहीतर काय? तर अबोली हात उचलते पण तो तिचा हात पकडतो व बोलतो, मॅडम तुम्ही खूपच डेंजरस आहात. व तो 1 मिनिट थांबायला सांगतो व त्याच्या चेहऱ्यावरून तो गॉगल काढतो. तर अबोलीला कळतं की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अंकुशच आहे. तर अबोली अंकुशला पाहून खूपच खुश होते. तर या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात अबोली अंकुश बाहेर कार्यक्रम पाहायला येतात. तर अंकुश प्रिन्सच्या बाजूला खुर्चीवर बसलेला असतो तर अबोली मागे उभी असते. तर अबोली अंकुशला काहीतरी खुणवत असताना शरदचं लक्ष जातं. त्यानंतर प्रतापराव गुंडांना कॉल करतात व सांगतात, अंकुशच्या चाळीत जा, तो आलाय तिथे. तर ते गुंड चाळीत आल्यावर अबोली त्यांना पाहून लगेच ओळखते. आता या मालिकाचे येणारे पुढील भाग अतिशय रंजक असणार आहेत. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.